हॅलो स्टुडंट्स, आज आपण ट्रायंगल्स या प्रकरणातील कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स हा भाग बघणार आहोत. कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे काय? तर त्रिकोणांची एकरूपता. आता दोन त्रिकोण एकरूप केव्हा असतात हे आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळेला एखादा त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणावर आपण ठेवू आणि ते एक्झॅक्टली एकमेकांना जुळतील त्यावेळेला ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणतो. आणि ही त्रिकोणांची एकरूपता आपण कशी दर्शवतो? तर समजा दोन त्रिकोण ABC आणि PQR हे घेतले तर ABCला PQR हे दर्शवण्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. इथं अंडरलाईन करून हे त्रिकोणांची एकरूपता दाखवलेली आहे पहा की त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR हे ह्या चिन्हानं बरोबरच्या चिन्हावर आडवा S अशा पद्धतीनं लिहित असतो. आणि मग ज्याला दोन त्रिकोण एकरूप असतात म्हणजे ABC आणि PQR असं उदाहरणार्थ आपण इथे घेतलेलं आहे. ज्यावेळेला दोन त्रिकोण एकरूप असतात आणि मग आपण A ला P, B ला Q आणि C ला R असे जर शिरोबिंदू घेत असू म्हणजे त्याला आपण एकसंगती शिरोबिंदूंची एकसंगती म्हणजेच 1 to 1 करस्पॉन्डन्स असं म्हणतो. तर मग त्यावेळेला काय होतं की इथं 6 घटक त्या एकरूप त्रिकोणांचे आपण दाखवू शकतो. इफ ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR then we get the following 6 इक्वेशन्स. अशी 6 इक्वेशन आपल्याला काय मिळतात बघा की कोन A ला एकरूप कोन P, कोन B ला एकरूप कोन B ला Q आणि कोन C ला एकरूप कोन R. हे 3 कोन झाले. त्याचप्रमाणे AB बाजूला PQ, त्याचप्रमाणे BC ला QR आणि AC ला PR. तर अशा पद्धतीनं with a 1 to 1 correspondence between the angles and the sides of two triangles we get 3 pair of congruent angles and 3 pairs of congruent sides. म्हणजे ज्यावेळेला A संगत P, B संगत Q आणि C संगत R असेल या वेळेला आपण अशा पद्धतीच्या 3 एकरूप कोनांच्या जोड्या आणि 3 एकरूप बाजूंच्या जोड्या आपल्याला मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं ही त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. मग आता त्रिकोणांची एकरूपता बघितल्यानंतर जे 6 घटक एकरूप असतात तर त्यातले सगळे 6 घटक एका वेळेला आपल्याला एकरूप तिथं प्रथम दर्शनी दिसतात का? तर नाही. कोणतेही 3 घटक आपण इथं त्रिकोणांच्या एकरूपतेसाठी इथं घेऊ शकतो. परंतु मग त्यासाठी काही कसोट्या आहेत. त्या कसोट्या कुठल्या? त्यालाच आपण टेस्ट्स म्हणतो. तर त्यातली पहिली टेस्ट बघूयात आपण काय आहे ती. इन अ करस्पॉन्डन्स इफ टू ट्रायंगल्स ऑफ अँगल ABC आर इक्वल टू two angles of triangle PQR and the sides included by the respective pairs of angles are also equal, then the two triangles are congruent. बघा आपण ते उदाहरणादाखल ABC आणि PQR हे त्रिकोण प्रत्येक इथं कसोटीमध्ये घेतलेले आहेत. आता त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या त्या म्हणजेच त्याला आपण टेस्ट म्हणतो, कॉन्ग्रुअन्स टेस्ट त्या आपण बघतोय. ABC आणि PQR या त्रिकोणात इथं आकृतीमध्ये आपल्याला दिसतच आहे की काय तर इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC आर इक्वल टू टू अँगल्स ऑफ ट्रायंगल PQR and the sides included by the respective pairs of angles are also equal, then the two triangles are congruent. म्हणजेच बघा ह्या त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप आहेत. आणि आता ही बाजू कुठली घेतलेली आहे? तर जे दोन कोन घेतलेले आहेत त्यांनी समाविष्ट केलेली बाजू आहे. म्हणजे आता इथं तुम्हाला दोन कोन कुठले एकरूप दिले आहेत? B ला एकरूप Q, C ला एकरूप R. आता हे एकरूप आहे ते कशावरून ओळखायचं? तर त्यांच्या ज्या संगत खुणा आहेत हे B ची इथं गोल दिलेला आहे, Q ला इथं गोल दिलेलं आहे म्हणजे त्या अर्थी B आणि Q हे एकरूप आहेत. इथं एकरूपतेच्या खुणा ज्या आहेत त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की C एकरूप R आहे. आणि ह्या कोनांनी समाविष्ट केलेल्या बाजू एकरूप आहेत या त्रिकोणांच्या. म्हणजे ह्या त्रिकोणांनी समाविष्ट केलेल्या B आणि C मधली बाजू आहे BC, त्याचप्रमाणे Q आणि R हे कोनांनी समाविष्ट केलेली बाजू आहे QR. या सुद्धा एकरूप आहेत. आणि म्हणून मग अशा पद्धतीने हे दोन त्रिकोण एकरूप होतात. आणि त्यासाठी टेस्ट कुठली आहे? अँगल साईड अँगल. म्हणजे तो ओळीनं बघा हा अँगल आहे, ही साईड आहे आणि हा अँगल आहे. आणि म्हणून या टेस्ट नाव काय आहे? ASA. म्हणजेच कोन, बाजू आणि कोन. इथं मराठीत आपण लक्षात ठेवू शकतो. को कसोटी. म्हणजेच इथं एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेले बाजू यांच्याशी जेव्हा एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण को या कसोटीनं एकरूप असतात असं आपण म्हणू शकतो.
त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ASA टेस्ट असं म्हणतोय. सो नेक्स्ट इथं पहा अगोदर फिगरचं इथं डायग्रामचं ऑब्झर्वेशन आपण करूयात. ABC त्रिकोण, PQR त्रिकोण काय काय दिलेलं आहे पहा. आता अजून एक सांगायचं इथं म्हणजे ज्यावेळेला हे तीन कुठल्याही टेस्टनुसार जेव्हा ते त्रिकोण एकरूप असतात त्यावेळेला ॲटोमॅटिकच बाकीचे इथं जे आहेत फॅक्टर्स हे आपण नंतर एकरूप आहेत असं म्हणू शकतो. मग इथं आता दुसऱ्या टेस्टमध्ये इथं आकृतीमध्ये काय दिलेलं आहे बघा की AB आपल्याला खुणांवरून कळते की ABला एकरूप काय आहे PQ. इथं BCला डबल लाईन अशा छोट्या दिलेल्या आहेत. तिथं BC कशाला एकरूप आहे बघा इथं QRला समान दिसतंय म्हणजेच BC एकरूप QR आहे. आणि मधला कोन जो आहे या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन आहे इथं तो कुठला आहे इथं B आणि कोन Q. म्हणजेच इथं बघा बाजूला एकरूप बाजू इथं मध्ये कोन आहे आणि इथं बाजूला बाजू. मग असे ज्या वेळेला कंडिशन असेल त्यावेळेला बा को बा या कसोटीनं ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आणि मग हे दोन त्रिकोण एकरूप मिळाल्यानंतर बाकीचे तीन फॅक्टर्स जे आहेत ते ऑटोमॅटिकलीच एकरूप आपण म्हणू शकतो. म्हणजेच मग आपल्याला इथं काय सांगता येईल इन अ करस्पॉन्डन्स इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल ABC आर इक्वल टू टू साइड्स ऑफ ट्रायंगल PQR and the angles included by the respective pairs of sides are also equal, then the two triangles are congruent. म्हणजेच दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे लक्षात ठेवा. या दोन बाजू असतील आणि इकडचा हा C आणि इकडचा R असं म्हणू शकत नाही. ज्या दोन बाजू एकरूप आहेत त्यांनीच समाविष्ट केलेला कोन पाहिजेत तरच आपण त्याला बाजू कोन बाजू बा को बा त्या अक्षरांचीच ते इथं क्रम घ्यावा लागेल आणि मग त्यानुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात. आणि मग त्यालाच इंग्लिशमध्ये SAS टेस्ट आणि मराठीत आपण बा को बा कसोटी असं म्हणतो. नाव नेक्स्ट टेस्ट इज फिगरवरूनच आपल्याला लक्षात येते पहा ABला एकरूप किंवा PQ आहे त्यानंतर BCला एकरूप QR आहे आणि ACला एकरूप PR आहे. मग अशा पद्धतीने इथं तीन बाजूच आहेत एकरूप आणि मग अशा वेळेला बाजू ही बाजू आणि ही तिसरी बाजू 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 आणि म्हणून मग ह्या कसोटीला आपण बा 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 कसोटी असं म्हणतो. ज्या वेळेला एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील त्यावेळेला ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप असतात. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये साईड 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 म्हणजेच SSS टेस्ट असं म्हणतो. इन अ करस्पॉन्डन्स इफ थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल ABC आर इक्वल or congruent to three sides of triangle PQR, then the two triangles are congruent and that is called as SSS test. So here three tests. Which are those three tests? Here ASA angle side angle कोन बाजू कोन and the side angle side बाजू कोन बाजू बा को बा आणि बाजू बाजू बाजू. तर अशा पद्धतीने या तीन कसोट्या व्यवस्थित आत्ता लक्षात घेतल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रॉपर्टीज लक्षात येतील. अजून एक प्रॉपर्टी आहे किंवा ही आपली टेस्ट आहे ती म्हणजे इथं ह्या टेस्टचं वैशिष्ट्य काय तरी ही टेस्ट फक्त काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत लागू पडते. हे बघा इथं काटकोन त्रिकोण आहेत कशावरून ओळखले आपण तिथं कोन B आणि कोन Q हे काटकोन आहेत म्हणजे दोन काटकोन त्रिकोणांच्या बाबतीत ही टेस्ट लागू पडते. केव्हा इफ इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR अँगल B अँड Q आर राईट अँगल्स म्हणजे कोणतेही दोन कोन इथं B आणि Q ह्या आकृतीमध्ये काटकोन आहेत आणि मग त्यामध्ये काटकोन त्रिकोण आहेत. हायपोटेन्युजेस आर इक्वल. तर हायपोटेन्युज म्हणजे काय कर्ण. इथं AC हा कर्ण आहे आणि ह्या त्रिकोण PQR मध्ये PR हा कर्ण आहे. बघा या कोणावरून सुद्धा आपल्याला कळते म्हणजे नुसत्या आकृतीवरून सुद्धा आपल्याला माहिती लगेच समजते की ACला एकरूप PR आहे. ही त्रिकोणांची बाजूच आहे परंतु ती बाजू असून सुद्धा तो कर्ण आहे. कर्ण एकरूप असले पाहिजेत आणि AB एकरूप PQ म्हणजे AB कॉन्ग्रुएंट टू PQ ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे. या दोन एकमेकांना एकरूप आहेत. देन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज हायपोटेन्यूज साइड टेस्ट कर्ण भुजा प्रमेय. आपण मराठीत लिहून ठेवू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. आता इथं मी लिहून दाखवत नाही त्याला वेळ म्हणजे इथं परत त्या लिखाणात चुका होत आहेत. कर्णभुजा प्रमेय. कर्णभुजा प्रमेय म्हणजे काय कर्ण म्हणजे कर्ण हा एकरूप असलाच पाहिजेत आणि भुजा म्हणजे एक बाजू. दोन काटकोन त्रिकोणांच्या बाबतीत ज्या वेळेला एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण
हा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाशी आणि एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूशी एकरूप असेल त्यावेळेला कर्णभुजा प्रमेयानुसार ते दोन काटकोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे हायपोटेन्यूज आणि साईड. हायपोटेन्यूज हे एकरूप असले पाहिजेत आणि दोन साईड्स एकमेकांशी एकरूप असल्या पाहिजेत. सो दॅट इज कॉल्ड ॲज हायपोटेन्यूज साईड टेस्ट. सो आफ्टर दॅट, आफ्टर सीइंग these properties, practice set 3.2. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये अतिशय सोपे इथं प्रश्न विचारलेले आहेत पहा. ABC PQR. इथं आपल्याला फिगरवरनंच लगेच लक्षात येते 3 बाजू एकमेकींना दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूंना एकरूप आहेत आणि म्हणून त्यावेळेला ही कुठली टेस्ट होईल तर लगेचच तुम्हाला लक्षात येईल की दिस इज कॉल्ड ॲज SSS टेस्ट. बाजू बाजू बाजू. त्याचप्रमाणे इथं बघा बा कसोटी असं आपण मराठीत लिहू शकतो. त्या दुसऱ्या गणितामध्ये इथं बाजू आहे, इथं कोण आणि बाजू आहे. ही पण बाजू म्हणजे XYला LM, YZला MN आणि कोण Yला कोण M असं दिसते. आणि मग अशा वेळेला आपण ह्या कसोटीला काय म्हणू? बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, बा को बा. आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला साईड अँगल साईड अशा टेस्टला नाव देऊ. ओके, व्हेरी इझी क्वेश्चन्स. देन हिअर अँगल साईड अँगल म्हणजे इथं ह्या कोणाला हा कोण एकरूप आहे, कोण आरला कोण कोण टी एकरूप आहे आणि बाजू PRला बाजू ST एकरूप आहे. त्यामुळे बघा इथं त्रिकोण कसे दिलेत बघा. PRQ एकरूप, Pला S म्हणून अगोदर S आलेला आहे, नंतर T इथं ST आणि मग U असं घेतलेलं आहे. जसं इथं कोणांची क्रम असेल शिरोबिंदूंची संगती इथं फार महत्त्वाची आहे. Pला S, त्यानंतर Rला T आणि Qला U. उलटं जर केलं तर मग ते इथं शिरोबिंदूंची संगती चुकली की आपले मार्क्स. आता इथं त्यांनी ते दिलेलंच आहे परंतु कधी कधी आपल्याला त्रिकोणांची कृत्य स्वतःला लिहावी लागते आणि मग त्यावेळेला शिरोबिंदूंची संगती लिहिणं महत्त्वाचं आहे. आता बघा इथं मग आपल्याला काय लिहावं? टेस्टचं नाव काय? अँगल साईड अँगल. AS त्याच्यानंतर इथं आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं बघतोय की इथं काटकोन त्रिकोण आहेत आणि दोन त्रिकोण एकरूप दिलेलेच आहेत. परंतु मध्ये कुठल्या टेस्टनं तर काटकोन त्रिकोण आहे म्हणजे हा कर्ण आहे हे दिसतेच आपल्याला 90 समोरची बाजू. इथं LN आणि इथं PR हे कर्ण आहेत आणि बाजू LM आणि TP म्हणजेच कर्णभुजा प्रमेयानुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि म्हणून मग आपण त्याला त्या टेस्टला नाव काय देऊ शकतो? हायपोटेन्यूज. थोडक्यातच लिहिते हायपोटेन्यूज साईड टेस्ट. हायपोटेन्यूज साईड टेस्ट अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. तर हे तुम्ही कंप्लीट करू शकता व्यवस्थित पद्धतीनं आणि हे जर लक्षात आलं तर आपल्याला पुढचे प्रश्न हे सहज लक्षात येतील. मग आपण यातले थोडेसे पुढचे प्रश्न कसे सोडवता येतात ते बघूयात. सो दिस इज क्वेश्चन नंबर 1. नाउ कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. Observe the information given in pairs of triangles given below. State the test by which the two triangles are congruent. Write the remaining congruent parts of the triangle. बघा खाली काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि मग हे जे त्रिकोण आहेत ते कुठल्या टेस्टने एकरूप आहेत हे आपल्याला सांगायचं आहे आणि मग त्याचबरोबर उरलेले जे घटक आहेत एकरूप ते सुद्धा सांगायचे आहेत. 3 घटक जरी आपल्याला एकरूप दिसत असेल तर उरलेले सुद्धा 3 घटक ऑटोमॅटिक एकरूप होतात हे मग असेच सांगितलेलं आहे. मग आता आपण बघूयात पहिल्या फिगरमध्ये किंवा पहिल्या एक्झाम्पलमध्ये ABC हा त्रिकोण दिलेला आहे, त्याचप्रमाणे PQR हा त्रिकोण दिलेला आहे आणि मग इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR ABC PQR असे दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. अँगल ABC congruent to angle PQR. This is the information. This is first. Then side BC एकरूप साईड BC congruent साईड QR म्हणजे BCला एकरूप QR असं दिलेलं आहे. ही दुसरी माहिती दिली आहे ती आकृतीवरून सुद्धा आपल्याला कळते. आणि हा अँगल तिसरा
ACBला PRQ म्हणजे कोन ACB कोन PRQ असे तीन कोन तीन फॅक्टर्स एकरूप इथं दिलेले आहेत. मग बघा 3 फॅक्टर्स इथे एकरूप आहेत. कोन बाजू कोन कोन बाजू कोन आणि त्यामुळे त्रिकोण हे ABC त्रिकोण PQRला एकरूप आहेत. आणि मग कुठली टेस्ट आपल्याला सांगावी लागेल तर अँगल साईड अँगल. इथं टेस्ट कुठली लिहिणार ASA. तुमचं काही चौकटीच्या बाहेर जाणार नाही लिखाण. मग आता इथं आपल्याला ज्या वेळेला उरलेले घटक इथं एकरूप दाखवायचेत. BAC हे त्यांनी दिलेल्या घटकानुसार आपण हे त्रिकोणांची एकरूपता दर्शवली. मग आता उरलेले घटक एकरूप आपण सहज लिहू शकतो. BAC ला कुठला कोण एकरूप होईल BAC ला तर QPR हे आपण इथं सहज लिहू शकतो. तुम्ही मला लिहिता आलं तर तुम्ही हे लिहून काढालच. QPR. ओके. देन साइड AB ला PQ. इथं बघा इथून सुद्धा आपण बघू शकतो AB ही संगती जर एक्झॅक्ट असेल तर आपण AB ला PQ ही आद्याक्षर AB ज्या क्रमाने घेतलेला आहे तसंच इथं क्रम PQ असा येईल आणि त्यामुळे इथं आपण PQ असं लिहिलेलं आहे किंवा लिहितोय. आणि इथं दुसरे साईड कुठले एकरूप होतील अजून तर PR. इकडं PR म्हणजे ह्या आकृतीमध्ये बघितलं PR ह्या साईड कुठले असणार आहे AC त्यामुळे इथं AC. अशा पद्धतीने इथं. आणि मग ह्याला कारण काय ज्यावेळेला आपण त्रिकोण एकरूप दाखवतो आणि त्याचे उरलेले घटक एकरूप दाखवतो त्यावेळेला कोण जर एकरूप दाखवले आपण तर त्याला करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स म्हणजे एकरूप त्रिकोणांचे संगत कोन असं म्हणतो. इथं कोन असं लिहायचं राहिलेलं आहे ॲक्च्युली. कोन एकरूप त्रिकोणांचे संगत कोन असं म्हणतो आणि त्यालाच इथे इंग्लिशमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि बाजू जर आपण एकरूप घेतल्या तर त्यांना काय म्हणायचं. इथं तर मी सेगमेंट हा शब्द लिहिलेला नाही तो तुम्ही लिहायचा आहे. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स ज्यावेळेला बाजू घेतो त्यावेळेला आपण एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा असा शब्द वापरतोय. कारण आपल्याला इथं लिहावं लागतं. इथं त्यांनी आता तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी व्यवस्थित दिलेलं आहे. आणि जर थोडक्यातच लिहायचं म्हटलं तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हे आपण थोडक्यात कसं लिहितो किंवा इथं पुस्तकात कधी थोडक्यात लिहिलेलं असतं. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स करस्पॉन्डिंग CS हे नंतर सांगितलेलं आहे खाली ते आपण बघूयात. CSCT असं तिथं दिलेलं असतं. CSCT आणि करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्सला CACT म्हणजे एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप त्रिकोणांच्या संगत कोन असं दिलेलं असतं. आता दुसरा एक्झाम्पल लगेच बघूयात आपण. इथं काय बघा त्रिकोण PTQ आणि STR असे दिलेले आहेत आणि मग PTला एकरूप इथं एक PTला एकरूप TS दिलेला आहे किंवा ST असं म्हटलेलं आहे. PTला ST PTQला STR व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. इथं PTQ जेव्हा दोन इथं छेदिका असतात आणि इथं कोन तयार होतात विरुद्ध तेव्हा ते कोन एकरूप असतात. TQ कॉन्ग्रुएंट TR म्हणजे मग त्रिकोण PTQ आणि STR हे कुठल्या टेस्टनं एकरूप झाले. कोन बाजू कोन आणि बाजू इथं दोन बाजूंनी समाविष्ट एक कोन केलेला आहे आणि मग बाजू कोन बाजू म्हणजेच साइड अँगल साइड टेस्ट असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे इथं अँगल TPQला कुठला अँगल एकरूप असेल TPQला तर TSR असा एकरूप असेल. हा TPQ आपण ह्याच्यावरून सुद्धा संगतीवरून बघू शकतो एकरूपता PTQ STR. मग TPQला TSR असं लिहू शकतो. TSR
आर, अँगल PSR. कारण का जर एकदा त्रिकोण आपण एकरूप दाखवले की त्याचे संगत घटक म्हणजे संगत बाजू असोत किंवा संगत कोन एकरूप असतात म्हणून करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. अजून कुठल्या कोणांची जोडी एकरूप मिळते बघा, TRS ला ऑटोमॅटिक इकडचा TQP एकरूप होणार आहे. TRS ला TQP, TQP अशा पद्धतीने एकरूप होणार आहे. आणि साईड PQ ला काय असणार आहे तर SR ही साईड एकरूप असणार आहे. साईड PQ ला साईड SR. अशा पद्धतीने दोन एक्झाम्पल अतिशय सोपे ते आपण सोडवून पाहिली. ही पण एक्झाम्पल्स बाकीची तुम्ही सोडवून पहा आणि मग त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा. इथं काय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं नोट दिलेलं आहे. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स इन शॉर्ट वी कॅन राईट CSCT. म्हणजे एकरूप त्रिकोणाची संगत भुजा आपण अशा पद्धतीने शॉर्टमध्ये लिहू शकतो आणि एकरूप त्रिकोणाची संगत कोन एवढं सगळं लिहित बसण्यापेक्षा CACT असा शॉर्ट फॉर्म वापरू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण हे एकरूपतेबद्दल पाहिलेलं आहे. उरलेली या एक्झरसाइजमधली गणितं तुम्ही सोडून पहा. ह्याच्या पुढचा भाग आपण नंतर पाहू.